ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आज मी थोडं बाहेर जायला निघाले होते, म्हणजे मार्केटमध्ये जायचं होतं. पण योग असा की आम्ही लातूर शहरामध्ये नवीन असल्यामुळं आम्हाला इथली रस्ते एवढे माहिती नव्हते. तर रस्ते माहिती नसल्यामुळं आम्ही म्हणजे रस्ता चुकला आणि एका मंदिराच्या समोर जाऊन थांबलं. कारण तिथून रस्ताच संपलेला होता आणि त्याच्या पुढं शहरही संपलेलं होतं जवळपास. तर आता तिथं गेल्याच्यानंतर मग समजलं की ते मंदिर आहे आणि ते महादेवाचं मंदिर आहे आणि योगायोग त्या दिवशी बार्शीची एकादशी होती. हे इथे बेलपत्राचं झाड आहे. तर बार्शीची एकादशी असल्यामुळं शिवलिंगाचं दर्शन घ्यायची सगळ्यांचीच इच्छा असते आणि माझीही इच्छा होती. पण आता उन्हात कुठं जाणार असा विचार करून मी गेले नव्हते आणि बाहेर जायचं होतं, आम्हाला डीमार्टला जायचं होतं लातूरच्या. पण रस्ता चुकल्यामुळं आम्ही या मंदिराच्या समोर आलेले आहोत. तर हे मंदिर म्हणजे मी कधी नावही ऐकलं नव्हतं या मंदिराचं. तर हे आहे भूतेश्वर मंदिर. भूतेश्वर मंदिर म्हणजेच एक महादेवाचंच मंदिर आहे. तर तुम्ही पाहत आहात इथे म्हणजे कसं आहे, नंदी महाराज विराजमान आहेत आणि दोन्ही बाजूला गणपती आणि हनुमान आहेत आणि समोरच शिवलिंग आहे आणि एक भक्त शिवलिंगाची पूजा करत आहेत. आणि मी आता गाभाऱ्यात आलेली आहे. गाभाऱ्यात आल्याच्यानंतर माता पार्वती म्हणजे जी अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे ते देवीचं दर्शन घेतलेलं आहे, शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी मंदिराच्या बाहेर आलेली आहे. तर आपण पाहत आहात की हे शिवलिंग आहे, भूतेश्वर शिवलिंग आणि माता अन्नपूर्णा. आणि तिथे समोरच एक भक्त म्हणजे पूजा करत आहेत आणि ओम नमः शिवाय नामजप करत आहेत. आणि आता तुम्हाला ऐकूच येत आहे की म्हणजे घंटी वाजत आहे मंदिरातील. आता मी मंदिराच्या बाहेर आलेली आहे. हे गणपती आणि इकडं हनुमान असं हे मंदिर आहे. तर आता या मंदिरातून मी आता बाहेर पडणार आहे आणि बाहेर पडल्याच्यानंतर बाजूलाच 2 मंदिर आहेत, म्हणजे अगदी म्हणजे या मंदिराच्या बाजूलाच. तर लातूर शहरामध्ये बरेच शिवमंदिर आहेत. त्यापैकी मी 2-3 शिवमंदिरला गेलेली आहे. आता समजा भूतेश्वर, रामलिंग आणि रत्नेश्वर मंदिर या मंदिरांना मी गेलेली आहे. आता मी मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलेली आहे. इथं हे हनुमानाचं मंदिर आहे आणि दुसऱ्या बाजूला शनिदेवाचं मंदिर आहे. शनिदेवाचं मंदिर आहे. आता पायऱ्या थोड्या जास्त होत्या म्हणून मी विचार केले की दुरूनच दर्शन घ्यावं असा विचार केले. पण माझा मुलगा सोबत होता आणि तो म्हणाला की आई आणि इथं एक तळं आहे किंवा कुंड आहे असं सांगत होता. इथं पाण्याचं तळं आहे. मी म्हटलं अरे हे कुंड आहे, शिवकुंड असतात म्हटलं. जिथं शिवाचं मंदिर असते शिवालयाच्या बाजूला शिवकुंड असतात आणि इथं पूर्वी म्हणजे भरपूर पाणी असणार आहे. आता एप्रिल महिना असल्यामुळं थोडंसं पाणी कमी आहे इथं आणि प्रत्येक शिवालयाजवळ एक शिवकुंड असतंच आणि त्या शिवकुंडामध्ये स्नान करणं वगैरे हे लाभदायक असतं.